आई, एका किशोरवयीन मुलाने एक ॲप बनवला आहे जो आता लाखो लोक वापरत आहे. अशा स्टार्टअप्सची सुरुवात कशी होते? खूपच छान प्रश्न आहे मीरा. स्टार्टअप नाविन्यपूर्ण कल्पनांवर आधारित असतं आणि तंत्रज्ञानाचा वापर करून समस्या सोडवण्याची इच्छा असलेल्या लोकांनी चालवले जातं. डिजिटल नाविन्य कसे यशस्वी स्टार्टअप तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावताना ते मी तुला सांगते. डिजिटल नाविन्य म्हणजे काय? तर डिजिटल नाविन्य म्हणजे जीवन सुधारण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी नवीन उत्पादनं, सेवा किंवा प्रक्रिया तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर. आता हे महत्त्वाचं का आहे? तर व्यवसायामध्ये वाढ आणि कार्यक्षमता निर्माण करतं, दैनंदिन कामं सुलभ करतं. याचं उदाहरण म्हणजे डिजिटल पेमेंट्स ॲप म्हणजे UPI, राईड हेलिंग ॲप आणि ऑनलाईन शिक्षण प्लॅटफॉर्म्स. आता स्टार्टअप्स म्हणजे काय? स्टार्टअप्स म्हणजे नवीन व्यवसाय जे नाविन्यपूर्ण उपायांसह समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि बहुतेकदा तंत्रज्ञानाचा वापर करतात. स्टार्टअप्सचे प्रमुख गुणधर्म काय आहेत? नाविन्य म्हणजे काहीतरी नवीन किंवा सुधारित देणे. स्केलेबिलिटी जलद गतीने वाढवण्याची क्षमता. जोखीम घेणे उद्योजक विचारपूर्वक जोखीम घेण्यास तयार असतात. यशस्वी स्टार्टअप्सची उदाहरणं कुठली? स्विगी, एका क्लिकवर अन्न वितरण. ओला, वाहतूक अधिक सुलभ करणं. टेक स्टार्टअपची तयारी करण्याची पावलं कुठली? तर समस्या ओळखायच्या. उदाहरणार्थ रेस्टॉरंटमध्ये लांब प्रतीक्षा वेळ. उपायांची कल्पना करायची म्हणजे वापरकर्त्यांना टेबल्स आरक्षित करण्याची आणि जेवणासाठी आगाऊ ऑर्डर करण्याची परवानगी देणारे ॲप. प्रोटोटाईप तयार करायचा. तुमचे ॲप किंवा उत्पादनाची प्राथमिक आवृत्ती तयार करायची. साधनं ॲप डिझाईनसाठी फिग्मा किंवा तुमची कल्पना सादर करण्यासाठी गुगल स्लाईडचा वापर करायचा. चाचणी करायची आणि सुधारणा करायची. तुमचा प्रोटोटाईप मित्रांशी किंवा लवकर वापरणाऱ्यांसोबत शेअर करायचा. फंडिंग मिळवायचं म्हणजे स्त्रोत, बचत, गुंतवणूकदार किंवा क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म्स. लॉन्च करायचं आणि जाहिरात करायची म्हणजे सोशल मीडिया किंवा ऑनलाईन जाहिरातीच्या माध्यमातून तुमचं उत्पादन प्रमोट करायचं. तुमचा व्यवसाय वाढवायचा म्हणजेच नवीन शहरांमध्ये विस्तार करायचा, वैशिष्ट्य जोडायची किंवा इतर व्यवसायासह भागीदारी करायची. आई, आता ही माहिती घेतल्यानंतर मला विद्यार्थ्यांसाठी एक टाइम टेबल ॲप बनवायची कल्पना आली आहे. अरे वा, ही तर खूपच छान कल्पना आहे. तू सुरुवात साध्या डिझाईनने करू शकतेस. लक्षात ठेव, नाविन्य म्हणजे समस्या सोडवणे आणि जीवन अधिक चांगले बनवणे. तू सुरू कर. मी यावर काम करायला सुरुवात करते.